ओ ओ जरा नीट बसा की काय वाचता काय? हे घ्या. ओ मेट्रन बाई याची वेळ झाली. मिठून बाई इथं कशाला? तुम्हाला इंजेक्शन द्यायला. काय रे तुझं काय चाललंय? काय चाललंय? अरे ती महामाया ते इंजेक्शन द्यायला. महामाया? अरे मग त्यात काय झालं? काय झालं? अरे त्या महामाईकडून इंजेक्शन घेऊन बघ म्हणजे कळेल तुला. अरे इंजेक्शन कसलं ते चाकू आहे तो चाकू. चाकू भोसकते माझ्या दंडात. हा पेशंट कुठे आहे? बाहेर आहे अगोदर. बरं तोच की मी खाली येऊ? चल बाहेर. सिस्टर 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 मला वाचवा. काय झालं? तू बघा मेट्रनच्या हातात रामपुरी चाकू आहे. सुमन हो बाजूला. चाल ना इंजेक्शन घ्यायला. मी नाही घेणार इंजेक्शन. सिस्टर सिस्टर मला वाचवा. द्या मी देते इंजेक्शन. फारच लाडावून ठेवलं तू पेशंटना. तुझ्या हातून ते काय वाटेल ते घेतात. माझ्या हातून साधा पॉट सुद्धा घेत नाही. हे सगळं मला एकदा मोठ्या साहेबांच्या कानावर घातलंच पाहिजे. चला झोपा बघू बेडवर. चला 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 चला. बरं झालं सिस्टर तुम्ही आलात त्या. नाहीतर त्या मेट्रन बाई स्वीट टोचत नाही चक्क खूप असतात. जनावरांना खुपसावी तशी. चला इंजेक्शन द्या. अहो दिलं सुद्धा. खरंच तुमचा हात की नाही अगदी फुलासारखा आहे हलका. बरं झोपा आता. गेले वाटतं रोमिओ मेरी गो राऊंड वर. नाचूया. काय चाललंय? लेडीज आणि जेंट्सच्या वॉर्ड मध्ये भिंतच घातली पाहिजे. अगदी चिन्ह घातली तशी. डॉक्टर हिरवे. बापरे तुम्ही एक्सरे कडे अगदी टक लावून बघता. माझा हात हातात घेऊन माझ्याकडे टक लावून बघावं असं वाटत नाही तुम्हाला? मी ते नाही ते माता बाल तुम्हाला पडला पुस. असं अगदी असंच. माधुरी दीक्षित नाही का अनिल कपूरला गाऊन दाखवत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करो गिन 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 के इंतजार आजा पिया आई बा
पुरे त्याच काय तुम्ही मला अनिल कपूर म्हणता ते ठीक आहे हो पण तुम्ही माधुरी दीक्षित म्हणजे जरा अतिच होत आहे मला वाटतंय. छे इतकी काय मी जाडी नाही हं? त्याच काय माझं अंग ना जरा दुधा तुपाचं आहे ना म्हणून तुम्हाला तसं वाटतं ते. म्हशीच्या दुधाचं असेल असेल. तुम्हाला एक सांगू डार्लिंग डार्लिंग तुम्ही आणि मी की नाही अगदी मेड फॉर इच अदर. मेड फॉर इच अदर. ओ माय मदर. इश किती छान जोक करता हो तुम्ही. मी की नाही अगदी सगळ्यांना हेच सांगते. काय काय आमचे डॉक्टर हिरवे आहेत ना ते एक नंबरचे जोकर आहेत जोकर. असं जोकर. एक विचारू. हे बघा एक नाही 10 विचारा पण नंतर मला रिपोर्ट लिहायचा आहे. वरू देऊ तुमचा तो रिपोर्ट सारखा रिपोर्ट. त्यापेक्षा तुम्ही असंच करा ना. आता काय तुम्ही की नाही मलाच एखादं प्रेमपत्र लिहा ना. अहो पण मला प्रेमपत्र लिहिता येत नाही हो. हा तिचे एवढंच ना मी शिकवते तुम्हाला. डोंट वरी. लिहा म्हणजे लिहितो. माझ्या प्राणप्रिये मेलो प्राणेश्वरी मेलो. लिहिताना हो लिहितो. तुझ्या माझ्या प्रेमाचा डंका. माय गॉड तुमचा डंका राहू द्या. कोणीतरी सिरियस झालेलं दिसतंय. चला लवकर क्विक. काय झालं? काही कळत नाही सर. अचानक ते हिसके द्यायला लागली. सकाळी मी राऊंड आले तेव्हा बीपी वॉज नॉर्मल. शी वॉज ऑल राईट सर. पेशंटचे केस पेपर बघू. नथिंग रॉंग. इंजेक्शन बरोबर आहेत, टॅबलेट्स बरोबर दिलेत, तरी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला हवी. तुम्ही असं करा, तुम्ही पेशंटला डॉक्टर डिसूजांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करा. मी तसे डिसूजांना इन्स्ट्रक्शन देतो. ओके हरी अप. नाही पण सर. कम ऑन डोंट वेस्ट टाइम. चल घे पुढे. डॉक्टर फीट्स वाढत चाललेत. रामू लवकर स्ट्रेचरवर ठेव. रामू चल लवकर. गुड मॉर्निंग. घ्या म्हणते ना गोळी. अहो काय झालं? अरे सकाळपासून औषध देते तोंडच उघडत नाहीये. कसं उघडणार? मी बघतो. मी सांगतो तुम्हाला. काय एक म्हातारा धावत डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला डॉक्टर साहेब प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणाले काय झालं? माझं लग्न झालं. अरे मग त्यात प्रॉब्लेम कसला? नाही मी 80 वर्षाचा आणि माझी बायको 16 वर्षाची. डॉक्टर त्याला म्हणाले तू असं कर, एक पेइंग गेस्ट ठेव. 1 वर्षाने तो म्हातारा परत डॉक्टरांच्याकडे आला. डॉक्टर साहेब कॉंग्रॅच्युलेशन. काय झालं? तुमचा सल्ला कामी आला. म्हणजे माझी बायको प्रेग्नंट आहे. डॉक्टर म्हणाले पेइंग गेस्ट ती सुद्धा प्रेग्नंट आहे. का हसतेस घशी एकटी? अगं या गोप्याच्या एक गोष्टी आठवल्या ना की हसायलाच येतं. तो वॉर्डात आला ना की कसं चैतन्य येतं. सगळे पेशंट आपली दुःख वेदना थोडा वेळ का होईना पण विसरतात. देव त्याचं भलं करू. अशी माणसं फार दुर्मिळ असतात पुरी. पेशंटचं अगदी पान हालत नसेल नाही त्याच्या वाचून. अगदी खरं. अगं नोकरीला लागल्यापासून प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झालाय तो. खरंच? अगं लाजायला काय झालं पोरी? खरंच सांगू सुमन, असं वाटतं याच्या सारखा एखादा चांगला मुलगा जावई म्हणून मिळावा मला. आई एवढी कसली घाई लागली तुला माझ्या लग्नाची? घाई? अगं या वर्षी 23वे संपून 24वे वर्ष लागणार आहे तुला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. हा चल लवकर केक कापून सगळ्यांची तोंड गोड कर. अरे पण मला एक कळत नाहीये
की माझ्या वाढदिवसाकरता तुम्ही सगळ्यांनी एवढा खर्च कशाला केलात? अरे खर्चाचं सोड दादा, पण तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना आज सगळ्या पेशंटना एक आनंद उत्सव साजरा करायला मिळतोय. हो यार, नाहीतरी आपल्यासारख्या पेशंटचं काय, आज आहेत उद्या नाहीत. चल दादा, काप केक. चल, 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 काप, अरे, काप, काप काप, केक. काप, मला मला द्या. सागर, काप, मला काप, आता. काय चाललंय इथं? आपापल्या जागा सोडून काय करत होता तुम्ही? हो, बर्थडे पार्टी. कोणाचा वाढदिवस आहे? मी विचारतोय, कोणाचा वाढदिवस आहे? तुझा? तुझा? अरे मग कोणाचा? कोणाचाच नाही. गुड, व्हेरी गुड. हे माझं हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाही. असले थिल्लर चाळे मला इथं चालायचे नाहीत, समजलं? इडियट्स. गोप्या, बोल चिवताई. आज तू लवकर आला. मग हा, कमाल आहे. कसली? आज तुझे दोन्ही कान मोकळे आहेत. हे? नाही, मी जेव्हा जेव्हा बघतो ना, तुझ्या दोन्ही कानाला 2 डार्लिंग चिकटलेले असतात. Shut up. ती माझी खाजगी बाब आहे. ते कान ही खासगी बाब असू शकते. कान नाही, फोन. फोन खासगी फोनवरनं करायचा, हॉस्पिटलच्या फोनवरनं नाही. साहेबांना कळलं ना, तुझा अख्खा पगार टेलिफोन कंपनी जाईल. मग बोललं. पुरे हं? झालं. जास्त शहाणपणा करू नकोस. नाही. ही फाईल साहेबांना ताबडतोब नेऊन दे. हा, देतो. त्यांना लवकर हवी आहे. देतो, पण फोन करणं गोप्या, कर. मला काय करायचंय, मर. चांगलं सांगायला जावं ना, तर ऐकतच नाही कोण माझं. ए गोप्या, हा. इकडे. आलो आलो. काय म्हणताय नर्सबाई? भूत 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 नाही. हे 2 सापळे हॅलो मिस्टर सापळे. How are you, नीट सापळे? ऐकून घे. हो. त्यातला एक डॉक्टर हिरवेंच्या केबिन मध्ये. त्यांच्याकडे विचारा, ते स्वतः असताना मी काय सांगते ते ऐकतोयस ना? हो, हो. आणि दुसरा मेट्रांच्या केबिन मध्ये नेऊन ठेव. चला रे. धांदरटपणा करू नकोस. नाही. हा बाईचा डॉक्टर हिरवेंच्या रूम मध्ये आणि हा पुरुषाचा मेट्रांच्या म्हणजेच मैना भडभडेंच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचा. हा, आता लक्षात आलं. चला चला चला. म्हणजे डावा तो बाईचा आणि उजवा बाप्याचा. चल र, लय चिकट होता वाटतं. एक प्रश्न विचारू? काय? नुसत्या सापळ्यावरनं तुम्ही बाप्याचा आणि बाईचा कसा काय ओळखता? गोप्या, आता तू जातोस का? आपलं अभ्यास म्हणून विचारलं हो, दुसरं काय नाही. काय मिस्टर आणि मिसेस सापळे इकडे आला तेव्हा कसे धडधाकट होतात. आता आता कसं झालंय? टिक्यू टिक्यू टिक्यू. चांगलं हॉस्पिटल बघायचं, नको ते हॉस्पिटलमध्ये आलात. अहो, इकडच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ऑपरेशनला आत नेतात, सापळे बाहेर काढतात. मिस्टर अँड मिसेस सापळे. आता मी तुम्हाला मिस्टर आणि मिसेस, यातला मिस्टर कोण मिसेस कोण ओळखायचं कसं? विसरून गेलो. बाईनी सांगितलं होतं डाव्या हातातली मिसेस की उजव्या हातातला मिस्टर. नाही, आता उजव्या हातात बाप्या आहे की डाव्या हातात बाई आहे? तर डाव्या हातात बाई असेल तर उजव्या हातात बाप्या. अहो बाई, तुम्ही जरा सांगू शकाल का याची मिसेस? का मिसेस बरोबर असताना समोरच्या बाईकडे बघायला लाज नाही वाटत? तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. मुडदा पण काय बाई, मुडदा पण तुमच्याकडे बघतोय. कपडे मुडत्या. तुला बोली, चल 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 चल. ब्रेकफास्ट अजून आलाच नाही, भूक लागली मला. मिळेल मिळेल. बर, गोळ्या वगैरे घेताना व्यवस्थित? तुम्ही कसे आहात? चला. मिसेसची ड्युटी हिरवेंच्या रूम मध्ये आणि तुझी मेट्रांच्या रूम मध्ये. त्याला असे टांगून राहा बघू. एक गोष्ट लक्षात ठेव. मी काय म्हणतोय ते ऐक. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या मेट्रांची वेडेचाळी करू नकोस, नाहीतर तुझी पण कस काढील आणि तुझी सगळी हाडं खिळखिळ होतील. ही अशी. मी काय म्हणतोय, इकडे तिकडे बघू नकोस. का गुड मॉर्निंग. सांगितलं सगळं लक्षात ठेव. तू काय करतोस इथे? मी आपलं डान्स काय करतोस? जा सगळ्या पेशंटला ब्रेकफास्ट आहे. तरी मी त्याचं आपल्याला सांगितलं होतं त्या मेट्रेनकडे बघू नकोस. आता बोंबाला आयुष्यात न उठला.